पाटील अशा प्रकारची कामगिरी तू PNP चषकामध्ये केलेली आहेस। रोहा तालुक्याला अभिमान आहे, मुरुड तालुक्याला अभिमान आहे आणि अलिबाग तालुक्याला सुद्धा अभिमान आहे। रोहा तालुक्यातील खेळाडू मुरुडच्या संघात खेळतो आणि तो अलिबागच्या मैदानावरती खेळतो। हे सोपं होतं आज अर्थातच PNP चषकाच्या व्यासपीठावरती, त्याबद्दल त्याचं आपण अभिनंदन करूया। वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकणार आहात निशांत पाटील यांना। धन्यवाद सर। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय। या चेंडूवरती पंचांचा इशारा आहे, येतो एक मनमोहक असा चौकार। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। सरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। एका बाजूला अंबेपूर टायगर्स, दुसऱ्या बाजूला शहापूर स्मॅशर्स या दोन संघादरम्यान टॉस झाला। टॉसचा कौल हा शहापूर स्मॅशर्स या संघाने जिंकल्यानंतर प्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं। यावेळेस स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने केलं, परंतु इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद। रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। थँक्यू। हिट विकेट मैदानावरती पाहायला मिळालेली आहे। बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण लगेचच दुसरा खेळाडू मैदानावरती पाठवायचा आहे। सलामीची जोडी मैदानावरती आली होती। एका बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज विनोद पाटील होता, तर दुसऱ्या बाजूला महेश पाटील। विनोद पाटील हा खऱ्या अर्थानं मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये हिट विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला। विकेट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय कैवल्य पाटील। संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कैवल्य पाटीलला आपण खूप चांगल्या पद्धतीने खेळत असताना पाहतोय, परंतु आज PNP चषकामध्ये त्याचा खेळ कशा पद्धतीने असणार आहे। आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रत्येक संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय, कारण या स्पर्धेमध्ये आपण वेगळं काहीतरी पाहायला मिळालं। मग मॅन ऑफ द सिरीजसाठी अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी ब्रँडेड कंपनीची 4 व्हीलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आदर्श गोलंदाज मैदानावरती आला। कित्येक वेळेला आदर्शने आपल्या खेळाने प्रभावित केलं प्रेक्षकांना। पहिल्याच बॉलवरती चौकाराला, तदनंतर या ठिकाणी विनोद पाटील सारख्या खेळाडूला बाद केलं। तिसरा बॉल स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा कैवल्य पाटील। फुलटॉस बॉल आणि त्याचा समाचार घेतलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय। पंचांचा नो बॉलचा इशारा आणि ब्रँडेड षटकार। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। सरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। थँक्यू। बघा, आयुष्य आपलं एकदाच आहे आणि त्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस बॉल कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो। इथे फुलटॉस बॉल आला, त्याचा समाचार घेत कैवल्य पाटीलच्या बॅटमधून एक जबरदस्त असा षटकार पाहायला मिळाला। 7 धावांच्या साह्यानं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजेच 11 धावा। अंबेपूर टायगर्स संघमालक आहेत विक्रांतजी पाटील आणि सतीश थरे, तर दुसऱ्या बाजूला शहापूर स्मॅशर्स या संघाचे संघमालक आहेत अजिंक्य अनंत पाटील। या दोनही संघमालकांचं हार्दिक स्वागत करतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पुढाकार घेतला। कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की त्या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये संघमालक फार महत्त्वाचे असतात आणि आज या ठिकाणी दोनही संघाचे संघमालक आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय। फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा आदर्श। चांगला बॉल खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला अगदी वेगाने येतोय, चेंडू मात्र जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। इथे एकच धाव कंप्लीट केली जाते। खूप चांगल्या पद्धतीने फ्री हिटचा बॉल हाताळला गोलंदाज आदर्शनं, कारण त्याला माहिती आहे की फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका मारला, कॅच पकडला तरी देखील फलंदाजाला आऊट देणार नाहीये। त्याच्यामुळे या बॉलवरती आपल्याला कमीत कमी धावांवरती रोखायचा आणि तो प्रयत्न येथे आदर्शने केलाय। पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे। आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। स्ट्राईक एंडवरती फलंदाज आता महेश पाटीलला आपण पाहतोय, लेफ्ट हँड फलंदाज। आज पाहणार आहोत की आझाद कुरुल मैदानावरती त्याची खेळी कशा पद्धतीने बहरणार। एक मोठी नामी संधी आहे या स्पर्धेमध्ये, नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने नाव कमवायला चान्स आहे। पुन्हा एकदा आदर्श। चांगला बॉल, लो फुल टॉस, अगदी हलक्या हाताने या ठिकाणी वाईडिश मिडऑफच्या दिशेने या ठिकाणी खेळला होता। एक धाव कंप्लीट केली आहे, कारण गेल्या 2 दिवसांमध्ये या ठिकाणी सातत्यानं अनाउन्समेंट केलेली आहे की ISPLचे जे सिलेक्टर आहेत
ते देखील या PNP चषकाचे सामने पाहत आहेत. त्याच्यामुळे जसं आर्यन खरकर आपल्याला ISPL स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, तसेच अलिबाग तालुक्यामधील आगामी काळामध्ये भरपूर सारे खेळाडू आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. येथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचे हात जमिनीला समांतर, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एका धावेच्या साह्यानं धाफलकावरती धावा आपल्याला 14 पाहायला मिळतील. 40 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 14 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती अजून देखील चालू आहे. आदर्श पहिला ओव्हर इथे हाताळत आहे. एक या षटकामध्ये षटकार आला, चौकार आला, ते तदनंतर नो चेंडू देखील आला आणि पुन्हा एकदा कैवल्य पाटील स्ट्राईक एंडवरती. ओहो, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं, परंतु चेंडू टप्पा पडला. तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चांगल्या पद्धतीने कमबॅक पाहायला मिळाला. 5 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत आदर्शच्या ओव्हरमधील आणि आता हा शेवटला बॉल. PNP चषक 2025 आजचा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये आता प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी तुडुंब अलोट अशी गर्दी या आझाद करून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आदर्श. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका, लोअर फुल टॉस. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु जजमेंट घेता आला नाही. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. PNP ब्रँडेड चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू सो मच. गुरुने दिला ज्ञानरूपी बसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. बघा या ठिकाणी आपण मैदानाच्या संपूर्ण सोबतली पाहिलं तर अर्थातच ज्यांच्या नावाने हे चषक आहे अशी स्वर्गीय प्रभाकर पाटील म्हणजेच आपले भाऊ. तदनंतर या ठिकाणी ॲडव्होकेट दत्ता पाटील ज्यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, त्यांचं बॅनर देखील या मैदानावरती पाहतोय. तदनंतर या ठिकाणी स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचं देखील बॅनर आहे. तदनंतर ज्यांच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी आपण ही स्पर्धा आयोजित केली असे आपले भाई जयंत पाटील आहेत. तदनंतर या स्पर्धेचे आयोजक आपल्या सर्वांच्या लाडक्या चिऊताई, नृपाल शेठचा देखील बॅनर पाहतोय. अर्थातच प्रशांत शेठ नाईक, तदनंतर या ठिकाणी सुप्रियाताई पाटील यांचं बॅनर. अगदी अनेक कलागुणांनी नटलेली अशी ही स्पर्धा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 1 गडी बाद 18 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. ज्याने खऱ्या अर्थानं आता जी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी झाली त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक पटकावली. मग अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ज्याने बाईक मिळवली होती असा निखिल पाटील वाघरण गावचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अलिबाग तालुक्याबरोबरच त्याने रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धेमध्ये त्यांना प्रचंड मागणी आहे. मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, आज खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी वाघरण गावाचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रोशन केलं असा निखिल पाटील मैदानावरती आलाय. पहिला बॉल, इथे मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेने गेला. इथे बॅटची एज ही लागली आहे. फलंदाज महेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन. रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. जेवढी मोठी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये प्रेशर हा दोन्ही संघांकडे आहे, परंतु इथून तुम्हाला चांगली सुरुवात करायची आहे. बघा आपण प्राथमिक शाळेमध्ये असतो धरणे गुरुजी, तेव्हा आपला पेपर सारखा असतो. जेव्हा आपण माध्यमिक शाळेमध्ये असतो किंवा उच्च माध्यमिकमध्ये असतो तेव्हा पेपर सारखा असतो. परंतु जेव्हा आपला जो जीवनाचा पेपर आहे ना तो फार वेगळा आहे. कोणाला डॉक्टर्स व्हायचं असतं, कोणाला इंजिनियर व्हायचं असतं. क्रिकेट स्पर्धेमध्ये पण सुद्धा तसंच आहे. कोणाला PNP चषक खेळायचं आहे, कोणाला आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग खेळायची आहे, कोणाला ISPL स्पर्धेमध्ये जायचं आहे, IPL मध्ये जायचं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जायचं आहे. परंतु तुमच्यासमोर एक आयुष्याचा पेपर आहे. या पेपरमध्ये तुम्ही संघर्ष करत असताना त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये नाविन्य पटकावताय किंवा त्यामध्ये तुमची कामगिरी कशी होते यावरती तुमचं भविष्य अवलंबून असतं. ही एक चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला एक नामी संधी मिळाली आहे. सकाळी सुद्धा मी सांगितलं होतं की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा आणि हा चान्स आज खऱ्या अर्थानं PNP चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती जिराट गावचा कैवल्य पाटील आपण पाहतोय. पुन्हा एकदा निशी कर्णेकर मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती लॉंग लेगच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला,
चौकार षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव. थँक्यू. निशी कर्णेकर रोहाचा हा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार लगावलाय. पुन्हा एकदा निखिल. चांगला बॉल, तितकाच चांगल्या पद्धतीने फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. पीएनपी चषक चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकार. थँक्यू. बघा, अगोदर या ठिकाणी ॲडव्होकेट संदीप जगे सरांनी याने खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख केला की या चषकाच्या निमित्तानं आपण पहिल्यांदाच अलिबाग, मुरुड आणि रोहा या 3 तालुक्यांची स्पर्धा हा फॉर्मॅट पीएनपी चषकाने आणला आणि त्याचमुळे मग अलिबाग तालुक्यामधील खेळाडू असेल, मग तो मुरुड तालुक्यामधील खेळाडू असेल किंवा दर्णे गुरुजी तो रोहा तालुक्यातील असेल, अशा विविध तालुक्यामधून खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिले. ते म्हणजे अर्थातच चिवताईंनी राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, कलाक्रीडा असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये चिवत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि पुन्हा एकदा आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन लावले. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एक धावेच्या साह्यानं धावफलकावरती दर्णेगुरुजी धावसंख्या सांगत आहेत की आतापर्यंत 2 गडी बाद 28 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. पाच बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले. शेवटला बॉल असेल या षटकातील निखिल पाटील आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला सरळ भिकवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून येतोय एक जबरदस्त हा षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सकाळी पाहिलं की या ठिकाणी पीएनपी एज्युकेशन सोसायटी येथून देखील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आले होते. तदनंतर आपल्या कुरुळ गावातील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे तेथील देखील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते देखील या सामन्यांचा मनोमरातपणे आणि निखल आनंद घेत आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. पीएनपी चषक म्हटलं की अलिबाग तालुक्यामधील एक वेगळी स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला वर्षानुवर्ष वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. पर्व जेव्हा पहिलं या ठिकाणी समाप्त झालं तदनंतर या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल घडताना आपल्याला पाहायला मिळाले. निखिल पाटीलचं षटक समाप्त झालं आणि आता तिसरी ओव्हर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी टेप बॉल पीएनपी या ठिकाणी आपल्याला साहिल म्हात्रे हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. साहिलच्या माध्यमातून पाहूया कैवल्य पाटीलला तो कशा पद्धतीने फेस करणार आहे. पहिल्या 2 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना धावफलकावरती अगदी या ठिकाणी विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. 34 धावा धावफलकावरती आल्यानंतर आता या ठिकाणी नवीन गोलंदाज मात्र साहिल म्हात्रे आलेला आहे. ऑन साइडला आपण व्यूहरचना पाहिलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. एक लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. तदनंतर एक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाईन लेग. ऑन साइडला पहिलाच बॉल असेल साहिल म्हात्रेचा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, इथे मात्र लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा वाढतीये. बघा, एक धावेने फार या ठिकाणी फरक पडू शकतो. क्रिकेट हा असं क्षेत्र आहे की या क्रिकेटमध्ये तुम्हाला एक छोटीशी चूक ही पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते. त्याच्यामुळे इथे धावा सेव्ह करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज साहिल म्हात्रे याला टेप बॉल या ठिकाणी हाताळत आहे. टेप बॉल हाताळत असताना त्याने पहिलाच बॉल इथे मात्र वाईट फेकला होता. तदनंतर कमबॅक केला. लाईन आणि लेंथ वरती आपल्या गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजेच 2 गडी बाद 35 धावा धावफलकावरती आल्या. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू आहे, किंबहुना एक चांगला चेंडू आहे. त्याचा सन्मान केला. 1 धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपल्याला निशी कर्णेकरला पाहायला मिळतोय. रोहामधून त्याचा प्रवास सुरू झाला. मग रोहानंतर रायगडमध्ये संपूर्ण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या व्यावसायिक स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून निशी कर्णेकरला आपण सातत्याने खेळताना पाहतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, आपण जो चेंडू टप्पा पडला. तदनंतर स्लाइटली टर्न झाला. आज मात्र साहिल म्हात्रेने दाखवून दिले की माझ्याकडे तो दमखम आहे, माझ्याकडे तो कॉन्फिडन्स आहे की मी चांगल्या पद्धतीने टेप बॉल रिलीज करू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने आज मात्र आझाद करून मैदानावरती दाखवून दिले आहे.
तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. धावफलकावरती 36 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना येथे अंबेपूर टायगर्स या संघाने 2 गडी बाद केले आहेत. 2 गडी त्यांनी गमावलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती येते 36. पुन्हा एकदा मोठा फटका कॅच होता. परफेक्ट टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि मात्र कॅच ड्रॉप केला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या. जिथे कॅच होती तो कॅच तर सोडली आणि 2 धावा येथे मात्र पूर्ण झाल्या. बघा आताच रिसेंटली वर्ल्ड कप मी सातत्यानं उदाहरण देत असतो की इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची मॅच सूर्यकुमार यादवने जर तो कॅच सोडला असता तर कदाचित काय झालं असतं हे प्रत्येकाने त्याचा अनुमान तुम्ही लावू शकता. कॅच फार महत्वाचा आहे. चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने घेऊन काढला. वाईडिश मिडऑफच्या दिशेने चेंडू गेला. डायरेक्ट हिट केला परंतु अगदी फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मैदानावरती अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जातात परंतु पंचांच्या माध्यमातून इथे रिव्ह्यू घेण्यात आला. आता थर्ड अंपायर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथे पडताळणी करतील की फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की डेंजर झोन मध्ये आहे. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या PNP चषकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच सगळ्यांना या ठिकाणी आकर्षित करणारी गोष्ट ती म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला टोयोटा कंपनीची ग्लांझा ही 4 व्हीलर पाहायला मिळते. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज किंवा उत्कृष्ट गोलंदाज या दोघांना देखील या ठिकाणी बाईक पाहायला मिळते. तदनंतर अन्य सारी बक्षिसं मग कोणी हॅट्रिक घेतली तर त्याला LED TV आहे. तदनंतर प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण गेल्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने लकी ड्रॉ कुपन हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या दिवसामध्ये LED TV होती. दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल होता. त्याच्यामुळे विविध पारितोषिकं या PNP चषकाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहेत. तसेच कौतुक करावं लागेल या 3 दिवसामध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग केले अशी प्रोलिंक हे चॅनल आहे. या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा असतील त्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील. धावफलकावरती आतापर्यंत व्यासपीठावरती काही सन्मान आपण घेऊ इच्छितोय. मी ताईंना विनंती करतो. श्रीगावचे सरपंच नरेशजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहे. उद्या घेऊ उद्या संघ मालक म्हणून घेऊ. आता हा आज आज सरपंच म्हणून आपण या ठिकाणी तुमचा सन्मान घेतोय. तसेच संदीपजी कदम सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी ताईंच्या शुभ हस्ते केला जाईल. सन्माननीय कबड्यांना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज अर्थातच PNP चषक आणि मग अण्णांची उपस्थिती ही आपणा सर्वांसाठी नक्कीच महत्त्वाची आहे. अण्णांचं सुद्धा मी या ठिकाणी शाब्दिक स्वरूपामध्ये स्वागत करतोय. आज पहिल्या दिवशी सुद्धा अण्णा या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला लाभले होते. संदीपजी कदम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान झालाय. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकताय निशांत पाटील यांना. धन्यवाद सर. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा यथोचित यथायोग्य मान सन्मान केला जातोय आणि या सर्व व्यक्तींचा पुनश्च आम्हा समालोचकांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा आभार देखील व्यक्त करतोय. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की ती मान्यवरांशिवाय अधुरी आहे. परंतु आज या ठिकाणी गेल्या 2 दिवसामध्ये अर्थातच शेतकरी कामगार पक्षावरती असलेलं प्रेम किंवा आमच्या ताईंवरती असलेलं प्रेम किंवा अर्थातच या ठिकाणी जे कार्य आपण पाहतोय या कार्यावरती प्रभावितून बरेचसे मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण केला जातोय. पुन्हा एकदा उया मॅचच्या दिशेनं 3ऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना या ठिकाणी अंबेपूर टायगर्स या संघानं धावफलकावरती 41 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा निखिल पाटील आपल्या स्पेलमधील शेवटची ओव्हर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला. 1 धाव केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अगदी करणार का पण तो वेगानं थ्रो केला आणि 1 धावेवरती या ठिकाणी मात्र संतुष्ट झालेत. क्रिकेट क्षेत्रामध्ये जशी बॅटिंग महत्वाची आहे, जशी बॉलिंग महत्वाची आहे, जशी फिल्डिंग महत्वाची आहे त्याच पद्धतीने थ्रो देखील महत्वाचा आहे. तुम्ही थ्रो डीप मधून कशा पद्धतीने करता, आपल्या संघासाठी धावा कशा पद्धतीने सेव्ह करता हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर. चांगला बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सडे तोड उत्तर दिलंय. चेंडूला भिरकावून दिलंय. सीमारेषेच्या बाहेर येतोय PNP ब्रँडेड षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला
चौकार षटकारांचा हा बोलबाला सरी गाव छोटा तरी घाव थँक्यू. खेळ बघा या स्पर्धेमध्ये 40+ सुद्धा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. जसं असं म्हटलं जातं ना की तुम्ही रोडवरती जेव्हा प्रवास करत असता तेव्हा स्पीड लिमिट दिलं असतं, पेपरमध्ये तुम्हाला टाइम लिमिट असतं, प्रेमामध्ये किंवा लग्नामध्ये तुम्हाला एज लिमिट असतं, परंतु क्रिकेटमध्ये मात्र कोणत्याही पद्धतीने लिमिट नसतं. तुम्ही कोणत्याही वयामध्ये कशाही पद्धतीने खेळ मात्र करू शकता. कित्येक वर्ष आपण पाहतोय ज्यांचं वय वर्ष 50 आहे, 55 देखील आहे, ते देखील क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अजून देखील तरुणांना लाजवेल अशी खेळी मात्र या ठिकाणी किंवा संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये करत आहेत. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने निखिल पाटील. ओहो इथे मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि बिहाइंड द विकेट इथे मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक धाव फार महत्वाची आहे, कारण आज आपण पाहायला गेलं तर कित्येक वेळेला कित्येक संघ एका धावेने हरलेले आहेत, कित्येक वर्ल्ड कप एका धावेने हरलेले आहेत, किंवा त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी बाईक असेल किंवा 4 व्हीलर असेल, एक एक धावेने सुद्धा दुसऱ्या फलंदाजाला गेलेली आहे. त्याच्यामुळे ही एक धाव तुम्हाला अगदी लाखाप्रमाणे या स्पर्धेमध्ये आहे. चांगला बॉल तितक्या चांगल्यापणे खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स केले, पाठवलंय डीप फाईन दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. पीएनपी चषक ब्रँडेड चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला सरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. थँक्यू. बघा आपल्या गावातून आपण केलेली सुरुवात, मग गावच्या प्रीमियर लीग असतील किंवा आपलं ग्रामीण क्रिकेट असेल किंवा त्याच वेळा तालुकास्तरीय स्पर्धा असतील, अशा सर्व स्टेज पार करून आपला चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवून आज मात्र सर्व खेळाडू या ठिकाणी पीएनपी चषकामध्ये दाखल झाले आहेत. शेवटल्या दिवसांमध्ये आता सर्वांना वेध लागले आहेत की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कोण असेल. पीएनपी चषकामध्ये आज खऱ्या अर्थानं आमूलाग्र बदल आपल्याला घडताना पाहायला मिळाले. पहिलं पर्व तर अगदी आनंदानं उत्साहानं झालं, पण तो दुसरं पर्व तितकंच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. या ठिकाणी चांगला फटका डीप मिडविकीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव घेतली आहे, एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव पाहायला मिळतोय. धावफलकावरती 55 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 2 गडी मात्र बॅटिंग करत असताना अंबेपूर टायगर्स या संघाचे मात्र बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा कैवल्य पाटील स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन लावले, मात्र चेंडू सरळ जाते लॉंगऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर येतोय. कैवल्य पाटील ब्रँडेड षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला सरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. थँक्यू. योगेश अग्रावकर यांचं गाणं आपण सातत्यानं ऐकतोय. चौकार आणि षटकारांचा बोलबाला या आझाद करून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार षटकार आपण कित्येक वेळेला पाहिलेले आहेत. एका बाजूला अंबेपूर टायगर्स विक्रांत पाटील आणि सतीशजी तरेसाहेब यांचा हा संघ, दुसऱ्या बाजूला शहापूर स्मॅशर्स अजिंक्य अनंत पाटील यांचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निखिल पाटील म्हटलं की आज आपल्या अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत खेळाडू आहे, त्याला कमबॅक कशा पद्धतीने करायचा हे चांगलं ठाऊक आहे. अगोदर जशी अनाउन्समेंट केली की आताच सन्माननीय प्रशंसक नाईक यांच्या वतीनं जी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी झाली त्या ट्रॉफीमध्ये बाईक अर्थातच ज्याने जिंकली, मालिकावीर ठरला, तोच खेळाडू आता आपल्या स्पेलमधील 2 षटकं त्यांनी हाताळली आणि 2 षटकाच्या माध्यमातून त्याने थोडंसं महागडं ठरला. 34 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि आता या पहिल्या सत्रातील शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज येणार. टॉस जिंकला तर नंतर या ठिकाणी शहापूर स्मॅशर या संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत 4 ओव्हर्समध्ये त्याने धावफलकावरती 61 धावा जमा केल्यात. यानंतर आपण टॉससाठी आमंत्रित करतोय बेलोशी बिग बुल संघाचा कर्णधार मंथन टाके आणि राजपुरी पॅन्थर संघाचा कर्णधार हुसेन टाके यांना विनंती करतो की आपण टॉससाठी पहिली इनिंग संपत आलेली आहे, 1 षटक घेणं बाकी आहे. सो हुसेन आणि मंथन यांना विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बेलोशी बिग बुल संघाचा कर्णधार आणि राजपुरी पॅन्थर संघाचा कर्णधार. ओव्हर टू निशांत. निशांत पाटील सर मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. केतकीचा मळा या गावातील हा खेळाडू आहे आणि ज्याने कमी वयामध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलंय. आगामी काळामध्ये हा खेळाडू आपल्याला ॲज अ आयकॉन म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये गाजताना दिसेल असा निशांत पाटील स्ट्राईक इनवर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल फुल टॉस, आडव्या बॅटने खेळायचं होतं, परफेक्ट टायमिंग नाहीये. मी सकाळी सुद्धा 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या.
त्या म्हणजे तुमच्यामध्ये असाव्या लागतात. पहिली गोष्ट तुमची ताकद असेल, तुमची टायमिंग असेल, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर या सर्व गोष्टींचा समतोल असावा लागतो, तरच तो चेंडू मात्र सीमापार होत असतो. पुन्हा एकदा निशांत पाटील, मोठा फटका खेळायचा होता, बॅटची बाहेरची एज घेतली, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गेला. इथे कैवल्य पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान थँक्यू. ट्रोलिंगच्या माध्यमातून रिप्लाय दाखवला जातोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाहेरची एज घेतली आणि बॅकवर्ड पॉइंटला हा मात्र कॅच पकडलाय. फलंदाज कैवल्य पाटील बाद झाला. तदनंतर नवीन फलंदाज आपल्याला आता या ठिकाणी सौरभ पाटीलला पाहायला मिळतोय. या षटकातील आता शेवटले 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. या 4 बॉल्सवरती निशांत पाटील कशा पद्धतीने खेळ करणार, किंबहुना येणारा 4 चेंडूंमागे इथे एक बेभान, बेधुंद आणि बेधडक अशी फलंदाजी या मैदानावरती मात्र करावी लागणार आहे. आतापर्यंत धावसंख्या 62 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन लावलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे, परंतु अंतिम ओव्हरमध्ये 1 धावेने मात्र प्रतिस्पर्धी संघाला काही फरक पडणार नाहीये. या मैदानाचा पण ॲव्हरेज स्कोर पाहिला तर साधारणतः कालच्या किंवा परवाच्या दिवसामध्ये 5 ओव्हर्समध्ये तुम्हाला 70 धावा पाहायला मिळाल्या, 80 धावा पाहायला मिळाल्या. त्या अनुषंगाने मात्र स्कोर करावं लागेल. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, निशी कर्णेकरच्या बॅटमधून एक मनमोहक, बहारदार, विलोभनीय फटका येतोय. षटकार. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान. थँक्यू. 69 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने फलंदाजी होती निशी कर्णेकरच्या बॅटमधून. रोहा तालुक्यातील हा खेळाडू, परंतु आज अलिबाग तालुक्यामध्ये PNP चषकामध्ये खेळत असताना आपलं स्वतःचं नावलौकिक करतोय, आपल्या गावाचं नावलौकिक करतोय, आपल्या संघाला सुद्धा चांगले योगदान देतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंचांकडे जोरकस अपील केली आहे, परंतु इथे नक्कीच पंच सक्षम आहेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे या ठिकाणी गेलेलं आहे आणि फलंदाज निशी कर्णेकरला या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. सरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अनुप पाटील, ओमकार लाईट्स या ठिकाणी पाहतोय. तब्बल 10 टॉवर्स या ठिकाणी आहेत आणि तब्बल 260 LED फ्लड लाईट्स आपण या संपूर्ण मैदानावरती पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अगदी पांढरी शुभ्र लाईट या आझाद करू मैदानावरती आपण पाहतोय. तदनंतर आमचा आवाज अगदी खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना ऐकायला मिळतोय किंवा त्याच वेळेला प्रेक्षकांना आम्हाला प्रतिसाद आलाय की तुमचा आवाज अगदी तंत्रशुद्ध नियंत्रित पोहोचतोय आणि याचं सर्व श्रेय आपण DJ अमोल किंवा ऋषी सावंत यांना देऊया, ज्यांच्या माध्यमातून एक व्हर्सटाईल DJ ऑपरेटिंग आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिली. तर या सत्रामधील आता शेवटला बॉल असेल. संघाची धावसंख्या फलकावरती 69 आणि आता निशांत पाटीलने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. आपल्या षटकामध्ये 1 षटकाराचा अपवाद वगळता उर्वरित चेंडू त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता अंतिम बॉल खेळण्यासाठी मैदानावरती नवीन फलंदाज आलाय प्रेम कदम. स्ट्राइक इन वरती आलाय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पुन्हा एकदा निशांत पाटील राईट मोर दी विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आता शेवटल्या बॉलवरती काय घडणार? शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. खेळाडू वेगाने येणार, फेकणार, तोपर्यंत इथे 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धावेच्या सहाय्यानं इथे 5 ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना अंबेपूर टायगर्स या संघानं निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजे 30 बॉल्समध्ये बॅटिंग करत असताना 71 धावा जमा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी शहापूर स्मॅशर्स या संघाला या ठिकाणी 72 धावांची गरज. द्वितीय सत्रामध्ये काय घडणार हे पाहण्यासाठी नक्कीच आपण वळणार आहोत ॲडव्होकेट संदीप जगे सर यांकडे. धन्यवाद. धन्यवाद निशांत. याच दरम्यान व्यासपीठावरती कुर्डूस विभागाचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते स्नेहल पाटील उपस्थित आहेत. मी सन्मान्य चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे.
PNP मुंबई ऑफिसची संपूर्ण टीमसुद्धा या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेली आहे. PNP चषकामध्ये आपण सर्वांचं वेलकम आहे. मीरा मॅडम असतील, त्यांचे सर्व सहकारी, आमचे निकटवर्तीय JP सर, त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आणि ओळीवा मैदानामध्ये पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाच्या खेळाला जायचं आहे. पण बेलोशी बिग बुल्स आणि राजपुरी पॅन्थर्स, मंथन टाकी आणि हुसेन टाके यांना विनंती असेल, चला टॉससाठी यायचं आहे. आकाश मांजरेकर यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आणि नाणेफेकीचा कौल होईल अर्थातच या व्यासपीठावरती उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि किंबहुना भाऊंचे अगदी निकटवर्तीय स्वीय सहाय्यक, मग भाऊंचे सहकारी आणि त्यानंतर ऋणानुबंधाचं नातं ज्यांनी भाऊंची सदैव जपलं ते कबन अण्णा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. त्यांच्या समवेत नरेश म्हात्रे यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा जाऊन त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. हुसेन टाके याला मी विनंती करतो की चला लगेच या. मंथन टाकी, बेलोशी बिग बुल्स आलेत. ओके, येस, थँक्यू. इकडून थोडं साईट होत नाहीये. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत लगेचच. थँक्यू सो मच. वळतोय मी पुन्हा एकदा आकाश मांजरेकर यांच्याकडे. हॅलो, हाय, हॅलो, नमस्कार. आपण आहोत अर्थातच टॉस बॉक्समध्ये, जिथे दोन्ही संघ सज्ज झालेत. एका बाजूला आपण पाहतोय राजपुरी पॅन्थर्स, दुसऱ्या बाजूला अर्थातच बेलोशी बिग बुल्स. मान्यवर आपल्याला जॉईन करतील, नाणेफेक करतील. या स्पर्धेचे करता धरता करविता सन्मान्य चित्रलेखा मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आपण पाहतोय. त्यांच्या समवेत इतरत्र मान्यवर, सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके अण्णा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे, सर्वांच्या सोबतीला आहेत, सर्वांसोबत आहेत असं चित्रलेखा मॅडमनी सांगितलंय. आणि सर्व संघांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. सन्मान्य अण्णा यांच्या शुभ हस्ते टॉस असणार आहे. बेलोशी बिग बुल्स या संघाचा कॉल असेल. हवेमध्ये टॉस उडत असताना प्रत्येकाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा असतील. हेड मागितलाय, टेल पडलाय. पुन्हा एकदा राजपुरी पॅन्थर संघाच्या कर्णधाराच्या चेहऱ्यावरती आलेले हे स्मित हास्य आहे ना, हे बघायला मिळालं. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल हुसेन तुझ्या बाजूने गेलाय. काय डिसिजन असेल? फिल्डिंगच करू. पहिल्या मॅच मध्ये लो स्कोरिंगची मॅच होती, तरी सुद्धा कसे बसे जिंकल्यात असं मी म्हणेन. सेकंड मॅच मध्ये साधारणपणे काय स्ट्रॅटेजी असावी? कमीत कमी रन. ऑल राईट, हरकत नाही आहे. इथून बघा, आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंना ना हे हक्काचं व्यासपीठ आहे. इथून खेळाडू चांगले घडतायत, मात्र व्यक्तिमत्व सुद्धा त्यांचं सुधारेल यातील मात्र शंका नाही आहे. आपल्या समवेत अर्थात बेलोशी बिग बुल संघाचा कर्णधार मंथन डाकी आहे. मंथन, सर्वप्रथम फलंदाजी आली आहे. प्रतिस्पर्धी संघाचं नशीब चांगलं आहे, प्लेयर्स चांगले आहेत. त्यांच्या समवेत खेळताना साधारणपणे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती काय रणनीती असावी? आम्ही फर्स्ट गेम जिंकलो, तसाच खेळायचा प्रयत्न करू. हाय तसं चाललंय ते पुढे चालू ठेवू आणि जिंकायचा प्रयत्न करू. एक आणखीन प्रश्न या ठिकाणी मंथन असेल. बघा, तू हशिवरे गावाला बिलॉंग करतो. हशिवऱ्याचं क्रीडांगण एक चांगलं क्रीडांगण म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, आझाद मैदान आहे. या मैदानावरती PNP चषक दुसरं पर्व आहे. किती आनंद वाटतो इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना? खेळताना खूप छान वाटतो. चांगली फिलिंग येते खेळताना आतमध्ये ग्राउंडमध्ये उतरलो की. ऑल राईट, न्यूज फ्रॉम द मिडल. आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकलाय अर्थात राजापुरी पॅन्थर संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. वळूयात कमेंट्री बॉक्स सेंडकडे, जिथे इमाजी दुकानदार आपल्याला जॉईन करतील. थैंक यू सो मच आकाश जी मांजरेकर सर. पहली गेंद के ऊपर चौका, गेंद सीमा रेखा के बाहर. स्वैग से करेंगे स्वागत. बॉलर निशी कर्णेकर का स्वागत किया है डीजे. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. थैंक यू. पहली गेंद के ऊपर चौका आया है, दूसरी गेंद लेकर के निशी कर्णेकर. इस बार अच्छी गेंद हल्के हाथों से खेला है, वहां पर डीप में फील्डर तैनात थे, जहां पे डॉट बॉल आई है. पहली गेंद के ऊपर एक चौका आने के बाद दूसरी गेंद डॉट बॉल हमें देखने मिली. सामने की पहली गेंद फेस करते वक्त वीरेंद्र सहवाग के बल्ले से 16 मरतबा चौका हमें देखने मिला था, और वही पहली गेंद के ऊपर घटता हुआ इस बार बैकफुट के ऊपर जाके खेलने की कोशिश, लेकिन अंपायर की उंगली आसमान में लहराती हुई. पहला बल्लेबाज बैक टू दी डगआउट. रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. PNP चषक.
कॉट बिहाइंड के रूप में हम देख सकते हैं बल्लेबाज बैक टू द डगआउट जा चुका है। 125वीं ये कैच रहेगी कॉट बिहाइंड के रूप में इस टूर्नामेंट के माध्यम से, और 181 यानी 181वां विकेट इस टूर्नामेंट का जाता हुआ। बिल्कुल एक अच्छी स्कोरिंग धरने गुरुजी के माध्यम से हमें देखने मिल रही है। पहली गेंद के ऊपर एक चौका आने के बाद दूसरी गेंद डॉट बॉल हमें देखने मिली थी, लेकिन तीसरी गेंद के ऊपर बल्लेबाज निखिल पाटिल को मैदान से बाहर भेजा है। 72 रनों का जहां पे लक्ष्य है, अगर बात की जाए प्रति ओवर तो 14.05 के औसत से ये रन बनाने होंगे, तब जाके ये 72 रनों का लक्ष्य यहां से कंप्लीट और मुकम्मल हो सकता है। लेकिन रोहा एक्सप्रेस निशी करनेकर की तारीफ करनी होगी, क्योंकि पहली गेंद चौका आया था, उसके बाद दूसरी और तीसरी गेंद के ऊपर कमाल का कमबैक हमें देखने मिला है। पावर प्ले का ये ओवर चल रहा है और पावर प्ले के ओवर में बल्लेबाजों को किस तरह से रोका जा सकता है, इसका उत्तम उदाहरण बॉलर निशी करनेकर के माध्यम से हमें देखने मिल रहा है। न्यू बैट्समैन रमेश नहीं न्यू का इस मरतबा आड़े बल्ले से खेला, स्क्वायर लेग की रीजन में गेंद दंदन करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। थैंक यू। शेखा पक्षाचा न्यू बैटर भागेश हम देख सकते हैं, जबकि स्ट्राइकिंग एंड के ऊपर भागेश और नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर आदर्श पाटिल, ये जोड़ी 72 रनों का लक्ष्य है राइट मोर द विकेट। इस मरतबा बैकफुट के ऊपर जाके हल्के हाथों से पॉइंट की रीजन में पंच किया था, जहां पे फील्डर तैनात थे, 1 रन लेना चाहते थे, लेकिन नकारा यहां पर स्ट्राइकर बल्लेबाज भागेश ने। हालांकि एक चौका उनके बल्ले से हमें देखने मिला है। रन संख्या वहीं पे रुकी हुई है 10 रनों पे। पहला पावर प्ले का ओवर चल रहा है, निशी करनेकर के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है राइट मोर द विकेट। इस मरतबा ऑफ स्टंप के ऊपर रखी थी गेंद, शॉर्ट मिड ऑफ में गेंद आई है, जहां पे फील्डर तैनात थे, अच्छे फील्डिंग का नजराना हमें देखने मिला, और इससे बीच 1 रन मिलेगा। इस ओवर का खात्मा, ओवर की समाप्ति के बाद 11 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। अगर प्रति ओवर अगर बात की जाए तो 14.05 के औसत से ये रन बनाने थे, और पहले ओवर में अगर बात की जाए तो 11 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं, जबकि 1 विकेट निखिल पाटिल के रूप में मैदान से बाहर चली गई है। निशी करनेकर के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी गई थी इस पहली ओवर की, और पावर प्ले के ओवर में किस तरह से गेंदबाजी की जाती है, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से किस तरह से वंचित और दूर रखा जा सकता है, इसका उत्तम उदाहरण निशी करनेकर के माध्यम से हमें देखने मिला है। वाकई एक सुंदर आयोजन और एक अच्छा नियोजन हमें पीएनपी चषक 2025 के माध्यम से देखने मिल रहा है। टूर्नामेंट किस तरह से रखी जाती है, और रोहा मुरूड और अलीबाग के तमाम खिलाड़ियों को आगे बढ़ाने के लिए और उनको एक नया प्लेटफॉर्म देने के लिए ये टूर्नामेंट यहाँ पे रखी गई है। वाकई तमाम लोगों ने, आयोजन कमेटी ने काफ़ी मेहनत की है टूर्नामेंट के लिए, सब जाके एक खूबसूरत सा ग्राउंड और एक खूबसूरत सा मैदान हमें पीएनपी चषक के माध्यम से देखने मिल रहा है। प्रो लिंक के जरिए ये टूर्नामेंट लाइव कवरेज की जा रही है देश प्रदेश में। इसका आनंद और लुत्फ लाइव के जरिए भी कई सारे लोग हमारे साथ में जुड़े हैं, तमाम लोगों का आभार। और हमारे साथ में धरने गुरुजी जुड़े हैं, जिनके माध्यम से स्कोरिंग के काम को अंजाम दिया जा रहा है। नीलेश, पहली गेंद लॉन्ग ऑन में आई है, फील्डर तैनात है वहां पर, लेकिन इसी बीच 1 रन मुकम्मल किया है। अच्छा तालमेल नजर आया दोनों के बल्लेबाजों के दरमियान, इसी वजह से यहाँ पे पहली गेंद के ऊपर एक सिंगल लेके अपने आप को शांत किया है। रन संख्या 1 की मदद से 12 पे जा पहुंची है। 72 रनों का लक्ष्य है राइट मोर द विकेट। इस बार अच्छी गेंद टप्पा करने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही, सीधे विकेट कीपर के दस्तानों में गेंद का बल्ले का किसी भी तरह से कोई संपर्क नहीं, और एक डॉट बॉल आती हुई पहली गेंद के ऊपर एक सिंगल लेने के बाद दूसरी गेंद थोड़ी सी नीचे रही, जिससे गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, जिसकी वजह से अंपायर जी ने डॉट बॉल का इशारा दिया है। स्कोर कार्ड वहीं पे रुका हुआ 12 रनों पर, जबकि 72 रनों का जहां पे लक्ष्य है, अब भी 60 रन की दरकार है। इस बार व्हाइट बॉल का इशारा मुख्य अंपायर जी के माध्यम से हमें देखने मिला। गेंद ऑफ स्टंप से हल्के से बाहर निकलती हुई, जिससे अंपायर ने जांचा परखा, उसके बाद व्हाइट बॉल का इशारा दिया है। 1 रन बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में प्लस किया जाएगा। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। ओवर की अगली गेंद, इस बार ब्लॉक होल किस्म की गेंद खुद के निकाला है, लॉन्ग ऑन में गेंद गई है, कोई गलती नहीं करेंगे। 1 मोर विकेट डाउन और एक बल्लेबाज बैक टू द डगआउट।
ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक। थैंक यू। दो ऊपरी क्रम के बल्लेबाज आदर्श और उनके साथ में निखिल आए थे, चूंकि पहली ओवर में एक विकेट गई है और दूसरी ओवर की दरमियान वाली गेंद पर और एक विकेट जाती हुई नजर आ रही है। इस तरह से 2 विकेटें चली गई है टीम शाहपुर स्मर्श की, कमाल की स्माशर्स की, जहां पे दूसरी ओवर जारी है। 2 विकेटें चली गई है। कमाल की गेंदबाजी पावर प्ले के ओवर में हमें देखने मिल रही है। पहली ओवर की अगर बात की जाए तो पहली ओवर में 11 रन आए थे, 1 विकेट हासिल की थी, 3 डॉट बॉल हमें देखने मिले थे। लेकिन दूसरी ओवर की अगर बात की जाए तो पहली गेंद के ऊपर एक सिंगल लेने के बाद दूसरी गेंद डॉट बॉल हमें देखने मिली, लेकिन तीसरी गेंद आने वाली गेंद के ऊपर एक शानदार विकेट ली है नीलेश ने और एक वाइड बॉल भी हमें देखने मिली दरमियान की अगली गेंद। इस बार गेंद हवा में जरूर है, मिस टाइम फटकाया, अच्छी टाइमिंग कह सकते हैं। गेंद खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई सीमा रेखा के बाहर, 6 रन। तरुणाईचा सन्मान PNP चषक। इस मर्तबा बल्लेबाजों ने अपने इरादों को जाहिर किया है, अपने इरादों को स्पष्ट कर दिया है, क्योंकि टीम के प्रति आपका डेडिकेशन किस तरह से, टीम की भावना आपके मन में किस तरह की है, देखने के लिए लोग यहाँ पर आए हुए हैं। इस मर्तबा एक सेंसिबल क्रिकेट हमें देखने मिला। इससे पहली वाली गेंद के ऊपर एक 6 लगाया था, लेकिन आने वाली दूसरी गेंद के ऊपर बिल्कुल शॉर्ट मिड ऑफ में हम देख सकते हैं एक अच्छी फील्डिंग का नजराना हमें देखने मिला। लेकिन इसी बीच 1 रन यहाँ पर मुकम्मल किया है। रन संख्या इस 1 की मदद से आगे जाते हुए 20 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। आने वाली एक गेंद शेष बची है। इस मर्तबा फिर से आक्रमण किया है, मिस टाइम फटका, गेंद के नीचे खिलाड़ी है। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में एक बेहतरीन कैच और एक बल्लेबाज बैक टू दी डगआउट। रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक। तीसरी ओवर PNP बॉल, टैप बॉल का तीसरा ओवर हमें देखने मिलेगा। बिल्कुल प्रो लिंक के माध्यम से ये टूर्नामेंट लाइव कवरेज की जा रही है। 14 कैमरे ये टूर्नामेंट में हमें देखने मिल रहे हैं और देश प्रदेश में जो लोग अपनी रोजी रोटी के लिए जॉब के सिलसिले में है, वो तमाम लोग ये टूर्नामेंट का मन मुराद आनंद प्रो लिंक के माध्यम से ले रहे हैं। और वाकई एक शानदार टूर्नामेंट हमें अलीबाग में देखने मिल रही है। अलीबाग का वर्ल्ड कप कहने में कोई हर्ज नहीं होगा, क्योंकि एक अच्छा आयोजन और नियोजन हमें PNP के माध्यम से देखने मिल रहा है। अगर बात की जाए तो हमारे साथ में धरणी गुरुजी जुड़े हैं, जिनके माध्यम से अच्छी स्कोरिंग के काम को भी अंजाम दिया जा रहा है और ऑफिशियली अंपायर इस टूर्नामेंट के लिए मंगाए गए हैं, जो अपनी जिम्मेदारी को, जो अपनी रिस्पॉन्सिबिलिटी को बहुत ही अच्छी तरीके से अंजाम दे रहे हैं। तमाम नियमों का पालन करते हुए, तमाम नियमों की अमल बजावनी करते हुए एक अच्छा डिसीजन और एक अच्छा निर्णय इस टूर्नामेंट के माध्यम से हमें अंपायरिंग के माध्यम से देखने मिल रहा है। रन संख्या 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। 72 रनों का लक्ष्य है। प्रति ओवर 14.05 के औसत से रन बनाने हैं और उसी की जद्दोजहद, उसी की मेहनत मैदान के ऊपर जारी है। बॉलिंग ट्रैक पे कैवल्य पाटिल अपनी जानिब से पहली और टीम की जानिब से तीसरी ओवर लेके कैवल्य पाटिल के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है। 72 रनों का लक्ष्य है, लेकिन नए बल्लेबाज ओमकार और यश इस बार बैकफुट के ऊपर जाके हल्के हाथों से खेला है, जहां पे फील्डर खुद के फॉलो थ्रो में इस गेंद को पकड़ा है, जिसकी वजह से डॉट बॉल आई है। कमाल की गेंदबाजी का नजराना मैदान के ऊपर देखने मिल रहा है। बल्लेबाजों को पूरी तरह से डोमिनेट किया है, बल्लेबाजों को पूरी तरह से ओवर में रुका के रखा है। हालांकि 2 ओवर की अगर बात की जाए तो 20 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े थे 2 ओवर के बाद। इस बार अच्छी गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद टप्पा गिरने के बाद हल्की सी बाहर की तरफ आती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई है। गेंद का बल्ले का किसी भी तरह से कोई संपर्क नहीं। कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर हो रही है, तो यहाँ पर बल्लेबाजों को अब रुकना होगा, संभलना होगा, गेंदबाज की गेंदबाजी को जांचना होगा, परखना होगा, उसके बाद अपने बल्ले के फेस को ओपन करना होगा।
इस बार स्लोवर वन गेंद, गेंद हवा में, गेंद के नीचे खुद बॉलर है, क्या ये आ चुकी? जी हाँ, कॉट एंड बोल्ट और एक बल्लेबाज बैक टू द डगआउट। ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक। बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है, क्योंकि एक के बाद दिगरे उनके विकेट जा रही है। कोई भी बल्लेबाज रिस्पॉन्सिबिलिटी और जिम्मेदारी लेके यहाँ पर बल्लेबाजी नहीं कर रहा है। हर कोई सिक्स और चौकी की फिराक में, कोशिश में अपना कीमती विकेट गवा के, अपना कीमती विकेट सेक्रीफाइस करके मैदान से बाहर चला जा रहा है। तो यहाँ पर थोड़ी सी प्लानिंग बनाने की ज़रूरत है, थोड़ी सी स्ट्रैटेजी बनाने की ज़रूरत है। अगर गेंद बल्ले के ऊपर कनेक्ट नहीं हो रही है तो कभी बैकफुट के ऊपर जाके, कभी फ्रंट फुट के ऊपर आके, कभी ऑफ स्टंप के ऊपर शफल होके, इस तरह से अगर हलचल करोगे, इस तरह से अगर गेंदबाज के साथ छेड़खानी करोगे तो हो सकता है बल्ले से गेंद कनेक्ट हो और एक बड़ा हिट हमें मैदान के ऊपर आपके बल्ले से देखने मिले। लेकिन उसी की मेहनत आपको मैदान के ऊपर करनी होगी। टीम के प्रति आपका डेडिकेशन किस तरह से है, टीम के प्रति आपकी भावना किस तरह से है, ये आपको यहाँ पर दिखानी होगी कि टीम ओनर ने, टीम कैप्टन ने आपको जगह, इस टीम में जगह क्यों दी है, प्लेइंग 11 में आपको बैटिंग के लिए क्यों भेजा गया है, इसका उदाहरण आपको पेश करना होगा और अपने टीम के लिए एक अच्छा परफॉर्मेंस मैदान के ऊपर देना होगा। इस बार खड़े खड़े खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद कनेक्ट नहीं हुई बल्ले से, गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और एक डॉट बॉल मैदान के ऊपर। कमाल की गेंदबाजी, बिल्कुल बल्लेबाजों को देखिए किस तरह से रोक के रखा है और जिस तरह से टीम कैप्टन ने अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी दी थी, उस जिम्मेदारी को, उस रिस्पॉन्सिबिलिटी को अच्छी तरीके से अंजाम देते हुए इस मरतबा बॉलर कैवल पाटिल नजर आ रहे हैं। ओवर की अगली गेंद, इस बार अवे फ्रॉम द बॉडी दूल से खेलने का प्रयास जरूर किया था, गेंद टप्पा करने के बाद हल्की से नीचे रही, विकेट कीपर के दस्तानों में गई है। गेंद का बल्ले का किसी भी तरह से कोई संपर्क, कोई कनेक्शन नहीं हुआ है। बिल्कुल क्या बेहतरीन गेंदबाजी का नजराना मैदान के ऊपर देखा जा सकता है। देखिए 2 ओवर की अगर बात की जाए तो 2 ओवर में 20 रन आए थे, 72 रनों का लक्ष्य था, लेकिन इस ओवर में भी बल्लेबाजों को रोके रखा है। इस बार थोड़ा सा लेंथ और लाइन से कहीं ना कहीं ये भटकते हुए नजर आ रहे हैं। वाइट बॉल का इशारा, पिछले 5 बॉलों का अगर मुआयना किया जाए तो हमारे धरनी गुरुजी हमें बता रहे हैं कि पिछली 5 गेंदें डॉट आई हैं, एक भी रन इस ओवर में नहीं लिया गया है। हालांकि हाल ही में अगर देखा जाए तो व्हाइट बॉल मैदान के ऊपर हमें देखने मिला 21 रन। इस मरतबा सीधे बल्ले से खेला है, गेंद लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच से 1 बाउंस ओवर दी रो, 4 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा, ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। PNP चषक 2025 पर्व दूसरा, आज का तीसरा दिन। कमाल की ये टूर्नामेंट, अलीबाग, मुरूड, रोहा, इन 3 तालुके के तमाम खिलाड़ियों को इस टूर्नामेंट में जगह मिली है और हर कोई इस टूर्नामेंट में एक सपना लेकर आया है। लेकिन किसका सपना मुकम्मल होगा, किसका सपना पूरा होगा और किसका सपना चूर चूर होगा, क्योंकि अगर बात की जाए तो यहाँ पर मैन ऑफ द सीरीज के लिए पहले मरतबा उरण और पनवेल के बाद अगर बात की जाए तो हमारे इलाके में रायगढ़ जिले में पहली मरतबा मैन ऑफ द सीरीज के लिए एक होंडा कंपनी की फोर व्हीलर हमें देखने मिल रही है, जबकि बेस्ट बैटर और बेस्ट बैट्समैन के लिए बाइक्स हमें देखने मिलेगी। तो एक बिल्कुल आयोजन और एक अच्छा नियोजन हमें PNP चषक के माध्यम से देखने मिल रहा है। चौथी ओवर लेके निशी करने का जिन्होंने पहली ओवर की थी, इस मरतबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, जहां पे एक सिंगल लिया गया है। देखिए सिंगल डबल से तो अब काम नहीं चलने वाला, क्योंकि दिल्ली अभी काफ़ी दूर है, ऐसा कहने में कोई हर्ज नहीं होगा, क्योंकि 12 गेंदों में जहां पे 42 रनों का लक्ष्य था, 47 रनों का जहां पे लक्ष्य था, वहां पे अब 11 गेंदें और जीत के लिए 46 यानी 46 रनों का लक्ष्य रहेगा। वाली गेंद व्हाइट बॉल का इशारा अंपायर जी के माध्यम से देखने मिल रहा है। कमाल की गेंदबाजी, इससे पहली
ओवर में हमें निशी कर्णेकर के माध्यम से देखने मिल रही थी, लेकिन इस पहली गेंद के ऊपर एक सिंगल आने के बाद अपने लाइन और लेंथ से भटकते हुए नजर आए। व्हाइट बॉल का इशारा अंपायर जी के माध्यम से। इस बार आड़े बल्ले से खेला है, गेंद जाते हुए सीमा रेखा के बाहर, अंपायर जी का इशारा आएगा, दैट इज मैग्निफिसेंट हिट, षटकर। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। कमाल की बल्लेबाजी। इस तरह की बल्लेबाजी अगर ऊपरी क्रम से होती, पहली और दूसरे ओवर से अगर इस तरह का आक्रमण करते, षटकार और चौकार की बरसात करते, तो हो सकता था कि ये 72 रनों का लक्ष्य आसान और इजी हो सकता था। लेकिन इस आखिरी पड़ाव पे अगर बात की जाए तो चौथा ओवर जारी है, निशी कर्णेकर अपने स्पेल की दूसरी ओवर। इस बार प्ले एंड मिस, व्हाइट की दाद मांगी है, लेकिन अंपायर के ऊपर कोई दबाव, कोई प्रेशर नहीं। एक अच्छा डिसीजन अंपायर जी के माध्यम से हमें देखने मिल रहा है, चूंकि गेंद थोड़ी सी कट होती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई है। डॉट बॉल का इशारा। ओवर की अगली गेंद, इस बार सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ में खेला है, फिर से वंस अगेन दूसरी गेंद के ऊपर दूसरा हल्ला, गेंद सीमा रेखा पार, 6 रन। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, Thank you. 39 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं अब जीत के लिए। 8 गेंदे और 33 रनों का सामने लक्ष्य रहेगा। ये 2 गेंदें निर्णायक रहेगी। इस 2 गेंदों के ऊपर अगर 2 बड़े हिट आते हैं, 2 चौके आते हैं, तो बिल्कुल बल्लेबाजी करने वाली टीम के लिए ये लक्ष्य आसान और इसे हो सकता है। लेकिन देखना है कि आने वाली 2 गेंदों के ऊपर क्या समीकरण बनेगा, क्या ऐसे कमबैक किया जाएगा या फिर 2 गेंदों के ऊपर 2 बड़े प्रहार हमें देखने मिलेंगे। निशी कर्णेकर राइट आर्म ओवर द विकेट से इस मर्तबा ऑफ स्टंप के ऊपर शफल होकर वंस अगेन एक्शन रिप्ले, दूसरी गेंद के ऊपर दूसरा हल्ला, गेंद सीमा पार, षटकर। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी Thank you. घाव मोठा। मनीष पाटिल ऑन दी फायर। जी हाँ, 2 गेंदों में 2 बड़े 6 हमें देखने मिले हैं। मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। कमाल की बल्लेबाजी मैदान के ऊपर हमें इस चौथी ओवर में देखने मिल रही है। अगर बात की जाए तो जीत के लिए 7 गेंदें और 27 रनों की जरूरत होगी। ये गेंद भी निर्णायक रहेगी। इस गेंद के ऊपर अगर एक 6 आता है तो आखिरी ओवर में कुछ रन संख्या में अलग देखने मिलेगी। लेकिन देखना है कि आने वाली गेंद के ऊपर क्या निशी कर्णेकर के माध्यम से कमबैक किया जाएगा। इस बार आड़े बल्ले से खेला स्लो ओवर 1 गेंद, गति में परिवर्तन, टिक फॉर टैक और एक बल्लेबाज मनीष पाटिल बाद। ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। टिक फॉर टैक का उत्तर यहाँ पे गेंदबाज निशी कर्णेकर ने दिया है, क्योंकि इससे पहली वाली गेंद अगर बात की जाए तो 2 गेंदों में 2 प्रहार हमें जरूर देखने मिले थे मनीष पाटिल के बल्ले से, जिन्होंने 3 6 और एक चौकी की मदद से रन संख्या आगे बढ़ाई थी। लेकिन इस मर्तबा चौथी ओवर की आखिरी गेंद के ऊपर अपना विकेट गवा के मैदान से बाहर चले गए हैं। रन संख्या जा पहुंची है 45 रनों पर। अब जीत के लिए 6 गेंदे और 27 रनों की जरूरत होगी। 6 गेंदे और 27 रन। कौन जीतेगा दोस्तों इस मैच को? जी हाँ, तमाम लोगों की निगाहें, तमाम लोगों की नजरें इस मैच के ऊपर लगी हुई है। प्रोलिंग के जरिए यह टूर्नामेंट लाइव कवरेज की जा रही है। देश प्रदेश में कई सारे लोग मुकीम हैं अपनी रोजी रोटी के लिए, अपनी नौकरी के लिए, और वो भी इस मैच का मनमुराद आनंद और लुत्फ प्रोलिंग के माध्यम से ले रहे हैं। ऑफिशियली अंपायर इस टूर्नामेंट के लिए हम देख सकते हैं नासिर शेख सर, चारों अंपायर ऑफिशियली इस टूर्नामेंट के लिए। राइट आर्म ऑन द विकेट। इस मरतबा फुलरलिन की गेंद थी जिसे भाप नहीं पाए, आड़े बल्ले से खेलने की कोशिश जरूर की थी। 5 गेंदे, जीत के लिए 27 रनों की जरूरत।
तीसरे अंपायर को रेफर किया है वेस्ट हाइट के लिए। तीसरे अंपायर हमारे साथ में जुड़ेंगे। थर्ड अंपायर को रेफर किया है वेस्ट हाइट के लिए। तीसरे अंपायर का निर्णय डिसीजन कुछ ही क्षणों में, कुछ ही मिनटों में आएगा, क्योंकि प्रोलिंग के माध्यम से टूर्नामेंट लाइव कवरेज की जा रही है। बिल्कुल लीन एंड क्लीन, कैमरा वर्क, दूध का दूध और पानी का पानी करने वाला ये चैनल, और उनके माध्यम से तीसरे अंपायर डिसीजन पेंडिंग। थर्ड अंपायर को रेफर किया गया है। पीएनपी चषक 2025 का ये भव्य दिव्य ऐसा टूर्नामेंट वेस्ट साइड के लिए अंपायर जी का इशारा आता हुआ नो बॉल। नो बॉल यानी कि फ्री हिट रहेगा। एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, ऐसा इक्वेशन मैदान के ऊपर, जहां पे 6 गेंदे और 27 रनों की जरूरत थी, वहां पर अब 26 रनों की जरूरत होगी। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। आखिरी ओवर मैदान के ऊपर, जीत के लिए 26 रनों की जरूरत। कहानी में एक और ट्विस्ट आता हुआ, 26 रनों की जरूरत। फ्री हिट का बॉल रहेगा स्ट्राइकिंग एंड के ऊपर ओमकार ठोमरे, जबकि नॉन स्ट्राइक एंड के ऊपर नए बल्लेबाज राज। ओमकार और राज ये जोड़ी मिडल ऑर्डर में हमें नजर आ रही है। इस मर्तबा जड़ में गेंद की थी, जिसे सम्मान दिया है, लॉन्ग ऑन में खोद के निकाला है, 1 रन कंप्लीट किया गया है। अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का समाचार लो, वही दृश्य वही सीन मैदान के ऊपर नजर आता हुआ। जीत के लिए 5 गेंदे और 25 रनों की जरूरत। 4 बड़े हिट अगर मैदान के ऊपर आते हैं तो बिल्कुल ये लक्ष्य आसान हो सकता है, लेकिन देखना है कि आखिरी ओवर के लिए बॉलिंग ट्रैक पे प्रतीक को बुलाया गया है, जिनके माध्यम से पहली गेंद खराब हमें देखने मिली, नो बॉल की थी। प्रतीक ओवर की अगली गेंद, 25 रनों की अब भी जरूरत है जीत के लिए। स्ट्राइकिंग एंड के ऊपर राज गुंजाल, राइट मोड़ द विकेट। प्रतीक इस बार खोद के निकाला है, गेंद हवा में जरूर मिस टाइम फटका है, मिड ऑफ में गेंद ट्रैवल हुई है, कोई गलती नहीं करेंगे इस मर्तबा। और एक बल्लेबाज बैक टू द डगआउट। रायगडाची शान शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, पीएनपी चषक। राज गुंजाल बैक टू द डगआउट जा चुके हैं, जहां पे 6 गेंदे और 26 रनों की जरूरत थी, वहां पे अब समीकरण बदल चुका है। बिल्कुल बल्लेबाजी करने वाली टीम के हाथ से यह मैच रेत की तरह फिसलता हुआ नजर आ रहा है। 4 गेंदे और 25 रनों की जरूरत है, तो कहीं ना कहीं बैटिंग करने वाली टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है, क्योंकि स्टार्टिंग से अगर अच्छी बल्लेबाजी होती, षटकार और चौकार की बरसात मैदान के ऊपर होती, तो शायद ये 72 रनों का एक बड़ा लक्ष्य यहां से पार किया जा सकता था, कंप्लीट किया जा सकता था। लेकिन अगर बात की जाए तो कमाल की गेंदबाजी हमें देखने मिली। हालांकि इससे पहली वाली ओवर में 2 6 और 1 चौका हमें देखने मिला था। नए बल्लेबाज साहिल मात्रे आए हैं। ओवर की अगली गेंद राइट मोड़ द विकेट से प्रतीक, इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन डॉट बॉल आती हुई मैदान के ऊपर। कमाल की गेंदबाजी दोस्तों इस आखिरी ओवर में हमें देखने मिल रही है। बिल्कुल बल्लेबाजी करने वाली टीम के हाथ से यह मैच रेत की तरफ फिसलता हुआ नजर आ रहा है, क्योंकि अभी जीत के लिए 25 रनों की दरकार है। 3 गेंदें शेष बची है। राइट मोड़ द विकेट। प्रतीक की यह गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच होगा? जी नहीं, कैच ड्रॉप जरूर हुए हैं, लेकिन अगर कैच ड्रॉप भी हुई है तो इसका असर कुछ भी यहाँ पर पड़ने वाला नहीं है, क्योंकि इस मैच में पूरी तरह से पकड़ बना ली है फील्डिंग करने वाली टीम।
अंबेपुर टाइगर्स ने कमाल की गेंदबाजी देखने मिली। बल्लेबाजों को पहले ओवर से रोके रखा था, किसी भी तरह का कोई रूम, कोई भी अपॉर्चुनिटी नहीं दी थी यार। इसी वजह से ये इस मर्तबा यू मिस आई विल डेफिनेटली हिट, फर्नीचर डिस्ट्रॉयड और एक बल्लेबाज मैदान से बाहर। ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक। न्यू बैटर निशांत मैदान के अंदर, आखिरी एक गेंद शेष बची है। कमाल की गेंदबाजी हमें देखने मिली, तमाम गेंदबाजों ने काफ़ी प्रभावित किया है। टीम कैप्टन ने यहाँ पे रिस्पॉन्सिबिलिटी जो दी थी बल्लेबाजों को रोकने की, वो अच्छे तरीके से अंजाम देते हुए, अच्छी तरीके से निभाते हुए नजर आए। और इसीलिए हम देख सकते हैं इस मैच में पूरी तरह से गेंदबाजी करने वाली टीम ने पकड़ बना ली है। इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद जिसे लॉन्ग ऑन में खेला था, फील्डर तैनात थे और देखते ही देखते 5 ओवर का खात्मा हो चुका है। 5 ओवर की समाप्ति के बाद अंबेपुर टाइगर्स ने यह मैच जीत लिया है। कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक मैं कहूँगा शहापूर स्मॅशर्स टीम को। एक अच्छा खेळ आपके माध्यम से देखने मिला। तर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल। येस, थँक्यू सो मच इमादजी। यानंतर सामनावीराचं पारितोषिक सुद्धा आपण डिक्लेअर करायचं आहे। पुढच्या सामन्याकडे आपण वळतोय। बेलोशी बिग बुल्स विरुद्ध राजपुरी पॅन्थर्स विनर संघामधून लढत पाहायला मिळेल। एका बाजूला मंथन डाकी असेल, त्यांच्याकडे या स्पर्धेमधले सर्वोत्कृष्ट बॉलर्स टीममध्ये आहेत, पण दुसऱ्या बाजूला राजपुरी पॅन्थर्स आहे। मगाच्या सामन्यामध्ये आकाश भाईतांडेलला आपण पाहिला, दुसऱ्या बाजूला फहद कळबसकरला पाहिलाय। हुसेन टाकेच्या बॅटमधून धावा याव्या म्हणून या वेळेला थोड्या अंशी का होईना प्रार्थना केली जाईल, पण या सामन्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने सुद्धा पाहावं लागेल, कारण बेलोशी बिग बुल्स आणि राजपुरी पॅन्थर्स दोन्ही संघांना आपला विजय साजरा करायचा आहे। कारण जो संघ अर्थातच सामना जिंकेल, विनर अशा स्वरूपाची लढत असल्याकारणाने जो संघ अर्थातच सामन्यामध्ये विजयी होईल त्या संघाला या सुपर 12 मध्ये क्वालिफाय होता येणार आहे। त्यामुळे पहिल्या दिवशी 2 संघ सुपर 12 ला क्वालिफाय झाले, कालच्या दिवशी 4 संघ सुपर 12 ला क्वालिफाय झाले। आजच्या दिवशी सुपर 12 साठी कोणता संघ क्वालिफाय होणार याकडे आपले सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पण अशा वेळेला PNP चषकामध्ये आपण सामनावीराच्या पारितोषिकाचा मानकरी डिक्लेअर करूया। जेव्हा अंबेपूर टायगर्स आणि शहापूर स्मॅशर यांच्यामध्ये लढत झाली, अंबेपूर टायगर्स संघाने सौरभ पाटीलच्या नेतृत्वाखाली विजय संपादन केलाय आणि आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचा हा डौलाने बहरणारा असा लाल झेंडा। अर्थातच हे सांगताना की खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून असणारा कोणता